जान्हवी गेल्या 6 महिन्यांपासून माहेरीच गेलेली नव्हती. आईच्या दागिन्यांवरून वहिनीसोबत तिचं जरा खटकलं होतं. आई गेली त्यामुळे रोज असा फोनही नसायचा. आई नाही, पण जीवाभावाचा भाऊ आहे. त्याला भेटावे असं मनातल्या मनात काहीशी विचार करायची. कधी ती स्वतःला बरोबर समजत होती, तर कधी वहिनीला. वहिनीने आईचे दागिने मोडून तिच्या आवडीचे दागिने केले होते, जे जान्हवीला पटलंच नव्हतं. मग काहीही न बोलता तिनं वहिनीशी बोलणंच बंद केलं. पण रक्षाबंधन जवळ येत होता आणि जान्हवीची ओढ वाढत होती. भावाकडं जावं आणि राहावं 2 दिवस असा विचार मनात सारखा येत होता. सकाळी नवऱ्याने चहा मागितला आणि जान्हवीचा भडका उडाला. "घे ना, समोर तर ठेवला आहे, हातातच द्यायचा का?" अमित जरा दचकलाच आणि हळूच म्हणाला, "असा कधीही वनवास सुरू होतो माझा. बहीण नाही ना मला माहेरपणाला." आता जान्हवी खुदकन हसली आणि अमितच्या जवळ येऊन बसली. अमितनं लागलीच तिच्या हातात ट्रेनचं तिकीट दिलं आणि म्हणाला, "तुझा सूर 2 दिवसांपासून मी ओळखला होता, त्यामुळे कालच तिकीटे बुक केलीत. जाऊन ये भावाकडे, सोडतो तुला उद्या स्टेशनवर." जान्हवी चाचरतच म्हणाली, "तसं नाही पण वहिनी." "जाऊ दे, कधी तिलाही फील कर की." आणि दोघंही हसले. सकाळी जान्हवीनं तयारी केली आणि मुलाला घेऊन माहेरी पोचली. घरच्या काळूनं तिला खूप दुरूनच ओळखलं आणि त्याच्या घरात फेऱ्या सुरू झाल्या. वहिनीला क्षणभर कळलंच नाही की काळू एवढा भुंकून आणि आत बाहेर काय करतोय ते. शेवटी त्यानं वहिनीला घरातून पदर खेचून बाहेर आणलं आणि जान्हवी दारात होती. नंदेला एवढ्या दिवसांनी बघून वहिनीलाही आनंद झाला. तिच्यासाठी सासरची जवळची एकमात्र तीच होती. तोंड भरून स्वागत करत भाच्याला पटकन कडेवर उचलून नेलं तिनं. जान्हवी सहज वहिनीच्या खोलीत शिरली तर तिला तिची पेंटिंग आजही भिंतीवर दिसली. तिची खोली आज वहिनीचीच होती. पेंटिंग न्याहाळता न्याहाळता वहिनीच्या कानातल्या कुड्यांकडे लक्ष गेलं तिचं. "वहिनी, या आईच्या ना, या नाही मोडल्या तू. आईला खूप आवडायच्या या. माझ्या पहिल्या पगारात मी आईसाठी नवीन फॅशनच्या केलेल्या माझ्या पसंतीनं. आईने जाताना माझ्या हातात दिल्या होत्या आणि नेहमी घालून राहा असे सांगून गेल्या. त्यांचा आशीर्वाद आहे यात. पण तू दागिने मोडून नवीन केलेस ना?" "हो, पण या नुकत्याच केलेल्या होत्या. तेव्हाच त्या मला म्हणाल्या होत्या की त्यांचे सर्व दागिने नवीन बनव म्हणून. पण त्याआधीच मग मी त्यांची इच्छा म्हणून सर्व मोडले आणि नवीन केले. अगदी तुला देण्यासाठी ठेवलेले सुद्धा." तेवढ्यात राजन आला आणि जान्हवीला घरी बघून आनंदाने ओरडू लागला, "चला, माझं माहेरपण आलं. ए बायको, चहा कर ग. जरा माहेरपण जगू दे आता. सारखी कटकट करत असते. आली आता माझी बहीण ऐकून घ्यायला माझं. थांब, तुझ्या सगळ्या गोष्टी सांगते तिला. आणि जान्हवी, हिला नाही सासरी असल्याचं फील दे ग जरा." हळूहळू सगळ्यांचाच आपल्या बाजूनी केलं हिनं. जान्हवी खुदकन हसली. "नाही रे, तुझं माहेरपण आता मीच आहे हे कबूल. पण तिचं हे सासर नाही राहिलं आता. तिचं हे घर संसार नावाचं वटवृक्ष झालंय, ज्याच्या गर्द सावलीत आपण माझं तुझं माहेरपण जगतो आणि ती अजूनही तुझं माझं माहेरपण जपते." भाऊ आणि बहिणीने माहेरपण भरभरून अनुभवलं आणि ते जपलं वहिनीनं. तर मित्रांनो, बहीण भावाचं नातं असतंच असं, ज्यामध्ये भांडण, प्रेम, सर्व गोष्टींचा समावेश असतो. ज्यामध्ये जेवढं भांडण तेवढंच प्रेमसुद्धा असते. एकमेकांना जीव लावणे, एकमेकांच्या चुका आणि सर्व गोष्टींना समजून घेणे, मदत करणे, या प्रेमळ नात्याला कोणतीच उपमा दिली जाऊ शकत नाही. म्हणून बहीण भावातलं माहेरपण अनुभवाच, कारण बहीण ही भावासाठी माहेरपण असते.